हॅलो फ्रेंड्स, तर मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे हे वर्क केलेलं ब्लाऊज. हे स्लीव आहेत आणि हा बॅक नेक आणि हा फ्रंट नेक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्क केलेलं ब्लाऊज कसं शिवायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला या ब्लाऊजची लिंक पाहिजे असेल तर मी खाली टॅग केलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. सर्वप्रथम आपण कटिंग करून घेऊया. तर इथे मी अस्तर प्रिन्सेस कटमध्ये कटिंग केलेला आहे. याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे. नंतर अशा पद्धतीने आपण स्लीव ठेवायची आहेत. पुढच्या भागाच्या शेपला मी मार्किंग केलेले आहे ते अशा पद्धतीने आपण ठेवायचे आहेत, ज्यामुळे आपले स्लीव बरोबर होतील, एकाच बाजूचे होणार नाहीत. अर्धा इंचाची मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं. तर इथे मी दोन्ही स्लीव कटिंग करून घेते. नंतर आपण कटिंग करणार आहोत मागचा भाग. तर अशा पद्धतीने ओपन बाजूने ठेवायचा आहे, नंतर कटिंग करून घ्यायची. नंतर आपण पुढचा गला कटिंग करायचा आहे. तर अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं. राहिलेल्या भागामध्ये प्रिन्सेस कटची भाग कटिंग करायची. तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून कंप्लीट केलेली आहे. आता आपण स्टिचिंग करूया. तर प्रिन्सेस कटोऱ्या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून त्याच्यावरती उलट बाजूने अस्तर ठेवायचं. अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने आपण दुसरी ही प्रिन्सेस कटची कटोरी रेडी करायची आहे. प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग घ्यायचे. अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. तर आपण हाताच्या उजव्या साईडचा भाग घेणार आहोत. दाखवल्या पद्धतीने शिलाई मारायची आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन नेक कटिंग करायचा. कट पडायची, उलट करून दाब शिलाई मारायची.
दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने आपला एक पार्ट रेडी होईल. इथे मी 1 साइड दाब ऑर्डर केलेला आहे. याची लिंक मी खालती टॅग केलेला आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. साध्या मशीनच्या दाबने वर्क केलेल्या गळ्याला शिलाई मारता येत नाही, म्हणून हा 1 साइड दाब आहे, त्याच्याने आपण शिलाई मारायची. तर इथे मला 2 दाब रिसीव झालेले आहेत आणि त्यासोबत ओपनर सुद्धा फ्रीमध्ये भेटलेला आहे. इथे व्यवस्थित आपण दाब लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे गळ्याला अर्धा इंचाची. मार्किंग केलेल्या भागावरती शिलाई मारून घ्यायची. अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करून घ्यायची. कट पडायचे. उलट करून साईडला शिलाई मारायची आहे. अस्तरला शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. 2.5 इंचाची इथे पट्टी कापून घेतलेली आहे. आतमधून ठेवून वरून अर्धा इंच फोल्ड करायचा आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अशा पद्धतीने पट्टी समोरच्या भागाकडे फोल्ड करायची आहे. अर्धा इंच फोल्ड करून आपण जिथे शिलाई मारली आहे अर्धा इंचाची तिथेची पट्टी दुमडायची आणि त्याच्यावरती शिलाई मारायची. एक दाब सोडून पुन्हा शिलाई मारायची. तर आपण एका साईडचा भाग घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा शेप जोडताना प्रिन्सेस कटच्या भागावरती प्रिन्सेस कट कटोरी अशा पद्धतीने ठेवायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्सेस कटचा भाग जोडून घ्यायचा. खालचा भाग तसाच ठेवायचा आणि कटोरी फिरून फिरून जोडायची. यामुळे कटोरी बाहेर निघणार नाही. डबलची शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने एक पार्ट रेडी होईल. 1.5 इंचाची पट्टी कापून घ्यायची. हुकच्या साईडने आपण अर्धा इंच फोल्ड करायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करायची. तर इथे आपण हात शिलाई करून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण दुसरा भाग रेडी करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपले पुढचे दोन्ही भाग रेडी करून झालेले आहेत. आता आपण मागचा भाग स्टिच करूया. तर इथे गळा जास्त आहे, त्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. नंतर आपण त्याची लेंथ मोजून घ्यायची आहे. हा तयारने एक 10 इंचाचा आहे. तर इथे मी 10 इंच मार्किंग करून घेतलेला आहे. रुंदीला 2 इंच तुमच्या साईजनुसार गळा रुंदी घ्यायची आणि खालती आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे मी इथे वरती 2 इंच घेतलेला आहे, तर खालती 2.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने आखून घ्यायचं. गळ्याला गोल शेप मारायचा. या पद्धतीने दुमडून वरून टॅप टॅप करायचं. एका साईडची मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा होईल. नंतर खडूने डार्क करून घ्यायचं. मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग केलेल्या त्याच भागाला पण शिलाई मारायची.
नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून कटिंग करायची. गळ्याला कट पाडून घ्यायचे. गला उलटा करून घ्यायचा अशा पद्धतीने. वर्क केलेला आहे म्हणून आपल्याला इथे दाब शिलाई मारता येणार नाही, तर आपण इथे हाताने टाके मारून घ्यायचे. अस्तरला साईडला शिलाई मारून घ्यायची. पेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. पद्धतीने फोल्ड करून टक्स मारून घ्यायचे. इंचाची पट्टी कापून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायची. पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. पद्धतीने आपण सुंदर असा बॅक नेक रेडी केलेला आहे. त्याच्यावरती तयार पुढचा भाग ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आणि वरचा भाग आहे तिथे शिलाई येणार नाही, तर तिथे आपण हाताने टाके मारून घ्यायचे. स्लीववरती अस्तर ठेवायचं. खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. करून साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. पद्धतीने आपण दुसरी बाही रेडी करून घ्यायची. तयार झालेली बाही शोल्डरवरती ठेवायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बाही ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. डबलची शिलाई मारून दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची. पद्धतीने आपण दोन्ही बाह्या ब्लाऊजला अटॅच करून घ्यायच्या. इथला शिलाई मारून घ्यायची. मेजरमेंटनुसार ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं. आपलं ब्लाऊज रेडी होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.